तर आज बघणार आहे आपण ग्रुप बाय क्लॉज. ओके. तर बघा, ग्रुप बाय क्लॉज मध्ये काय होतं, जर का आपल्याला ग्रुप बायचा यूज करून आपण काय करू शकतो, की असे रोज काढू शकतो आपण ज्यांची सेम व्हॅल्यूज आहे. ओके. ठीक आहे. ग्रुप बाय. ओके. सो ग्रुप बाय क्लॉज is used to is used to group rows having same values. Is used to group rows. रोज म्हणजे रेकॉर्ड्स, हा, म्हणजे रेकॉर्डची व्हॅल्यू ज्यांची सेम व्हॅल्यू असेल. ग्रुप रोज हॅव्हिंग सेम व्हॅल्यूज. ओके. इकडे जर का आलो आपण आणि ते स्टुडंट मधला जर का आपल्याला डेटा घ्यायचा असेल, तर आपण हे ऑलरेडी झालेलं आहे आपलं. ते आपल्याला घ्यायचंय ग्रुप बाय. ओके. ग्रुप बाय. ग्रुप बाय. ओके. आता बघा, आपल्याकडे ऑलरेडी टेबल आहे. कोणता? स्टुडंट नावाचा टेबल आहे आपल्याकडे. ओके. त्याच्यामधून जर का आपल्याला घ्यायचं असेल, आपल्याला यूज करावं लागेल पहिले इव्हिनिंग बॅचला. सो यूज इव्हिनिंग बॅच आपला डेटाबेस आहे. ओके. त्यामधला टेबल घेऊया आपण. सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट्स. ओके. हे आपल्याकडे हा डेटा आहे. ओके. आणि याच्यामध्ये जर का आपल्याला काय सांगितलं मी, की असा ग्रुप काढायचा आपल्याला ज्यांची सेम रोजची सेम व्हॅल्यूज आहे. ओके. आता इथे या ग्रुपमध्ये सेम व्हॅल्यूज वाले कोणते आहेत? मुंबई आहे, बँगलोर आहे, पुणे आहे. ओके. तर ही व्हॅल्यू जर का आपल्याला काढायची असेल, ओके, सिटीची व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला, ठीक आहे. सो आपण करू शकतो सिलेक्ट सिटी. ओके. कॉमा. इथे आपण लावू शकतो ऍग्रीगेट फंक्शन काउंट, आणि त्यांना काउंट करायचंय तर आपण इंटू. ओके. काउंट फ्रॉम कुठून? स्टुडंट्स मधून. स्टुडंट्स. ओके. काउंट फ्रॉम स्टुडंट्स. ग्रुप बाय ग्रुप बाय सिटी. ओके. तर बघा, आपल्याकडे पुणे जे आहे ते आपल्याकडे दोन आहेत, सिटी आहेत. मुंबई जे आहे ते आपण तीन आहेत, आणि बँगलोर जे आहे ते सुद्धा तीन आहे. ओके. तर असं आपण ग्रुप बाय क्लॉज यूज करू शकतो. जिथे आपल्याला असे काही सिनेरिओ येतील जिथे आपल्याला युजिंग सेम व्हॅल्यूज काढायचे असतील, त्यांचे रेकॉर्ड्स काढायचे असतील, तर तिथे आपण ग्रुप बाय क्लॉजचा यूज करू शकतो. ओके. आता आपल्याकडे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे. एसक्यूएल मधील सर्वात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याकडं ऍग्रीगेट फंक्शन आहे. परत आपल्याकडं क्लॉजेस आहेत. ओके. डीडीएल कमांड, डीएमएल कमांड्स, आणि जॉईन्स. जॉईन्स सर्वात जास्त इम्पॉर्टंट असेल आपल्याकडे. ठीक आहे. आता जॉईन्स काय आहे? जॉईन्स. ओके. जॉईन्स इन एसक्यूएल. ओके. जॉईन्स इन एसक्यूएल. आपल्याला बघायचं आहे जॉईन्स. जॉईन्स इज यूज टू combine rows. Used to combine
is used to combine rows from from two or from two or more table based on a based on a related based on a related column. Okay, based on related column between them. ठीक है. आता ओके बघा, जॉइन्स काय आहे? जॉइन्स इज यूज टू कंबाईन रोज फ्रॉम टू आर मोर टेबल बेस्ड ऑन रिलेटेड कॉलम बिटवीन देम. ओके, म्हणजे आपल्याकडे दोन टेबल असतील, ठीक आहे, आणि त्यावरती आपण समथिंग कंडिशन लावणार आणि त्यामधला डेटा घेणार, ठीक आहे, म्हणजे कॉलमचा डेटा घेणार. परंतु त्यामध्ये आपल्याकडे टाइप्स ऑफ जॉईन्स आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये इनर जॉईन आहे, आउटर जॉईन आहे, ओके. त्याच्यानंतर लेफ्ट जॉईन आहे, राईट जॉईन आहे आणि फुल जॉईन आहे. ओके, तर बघा इनर जॉईन, त्यामधलं आपण फर्स्ट घेऊया इनर जॉईन. ओके, आता इनर जॉईन घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात अगोदर तर आपल्याला डेटा क्रिएट करावा लागेल, ठीक आहे. आपल्याला दोन टेबल्स लागतील, ठीक आहे. इनर जॉईन काय करतो? इनर जॉईन इनर जॉईन रिटर्न्स inner join returns only matching records from both table, ठीक आहे. काय करतो इनर जॉईन? असे रेकॉर्ड्स आपल्याला रिटर्न करतो जे दोन्ही टेबल मध्ये मॅच होतील, ठीक आहे. कळत आहे? आता याला बघण्यासाठी आपल्याला पेंट मध्ये जावं लागेल. बघा, आपल्याकडे हा एक टेबल आहे, ओके, आणि एक हा टेबल आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे एक हा ए नावाचा टेबल आहे, टेबल ए, आणि एक हा आपल्याकडे टेबल बी आहे, ओके. आणि या टेबल ए मध्ये पण डेटा आहे आणि टेबल बी मध्ये पण डेटा आहे, ओके. परंतु आपल्याला तोच डेटा मिळेल दोन्ही टेबल मधला जो सेम डेटा असेल, ठीक आहे. काय सांगत आहे मी? आपल्याला असा डेटा मिळेल जो दोन्ही टेबल मध्ये सेम असेल, ठीक आहे. हा डेटा मिळेल आपल्याला, ओके. जो हा डेटा आहे, हा डेटा नाही मिळणार आपल्याला, किंवा जो हा डेटा आहे हा पण डेटा मिळणार नाही आपल्याला, ठीक आहे. आपल्याला फक्त कोणता डेटा मिळेल? फक्त जो सेम डेटा आहे. अरे यार, जो सेम डेटा आहे ना आपल्याकडे, आपल्याला फक्त तोच डेटा मिळेल इथे, ठीक आहे.
same data from both table. Okay, same data from both table. ओके, आणि या जॉईंटला कोणता जॉईंट म्हणू आपण? इनर जॉईंट. ओके, यासाठी काय करावं लागेल आपल्याला? दोन टेबल क्रिएट करावं लागतील. ओके, सो क्रिएट. आता टेबल क्रिएट करायचं असेल तर कोणती कमांड यूज करावं लागेल आपल्याला? श्वेतांगी सांगा. क्रिएट टेबल. ओके, सो क्रिएट टेबल. ओके, इथे घेऊया आपण स्टुडंट. स्टुडंट स्टुडंट 1 घेऊया इथे. तर स्टुडंट इथे ऑलरेडी आहे का बघा एकदा. स्टुडंट नाही आहे इथे. ठीक आहे, स्टुडंट घेऊया. स्टुडंट. ओके, क्रिएट टेबल स्टुडंट. त्याला घेऊया आपण आय डी कॉमा. इथे घेऊया आपण इंटिजर व्हॅल्यू. नेम घेऊया. नेम ते असेल व्हॅरकॅर. व्हॅरकॅर आणि इथे 50 करूया त्याला. ओके, एक कॉमा नाही दिला. ठीक आहे, ओके. आता याला रन करून घेऊया. ठीक आहे, टेबल क्रिएट झाला. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू फिल करायच्या. सो इन्सर्ट टेबल क्रिएट झाला ना? ओके, ठीक आहे. इन्सर्ट इंटू स्टुडंट. स्टुडंट आणि काय व्हॅल्यू त्याच्या? आय डी आहे कॉमा नेम आहे. ओके, आणि व्हॅल्यूज मध्ये आपल्याला जेवढे रेकॉर्ड्स घ्यायचे तेवढे रेकॉर्ड्स दिले ते. ठीक आहे, सो इथे 1 कॉमा. इथे घेऊया आपण स्वाती. व्हॅरकॅर आहे. ठीक आहे, स्ट्रिंग मध्ये येईल व्हॅल्यू. इथे येईल स्वाती. ठीक आहे, सेकंड रेकॉर्ड त्याच्यामध्ये घेऊया आपण श्वेता. आहे ना तुझं नाव? श्वेता. श्वेतांगी आहे. श्वेतांगी कॉमा. थर्ड व्हॅल्यू घेऊया आपण इथे अनिकेत. ओके, आणि फोर्थ आहे इथं कॉमा तेजस. तेजस. ओके, काय झालं? ओके, 1 2 3 4. ठीक आहे, आणि याला देऊया क्रिएट. ओके, काय झाला प्रॉब्लेम? इन्सर्ट इंटू स्टुडंट. स्टुडंट आहे आय डी कॉमा नेम व्हॅल्यूज 1 स्वाती. ओ, इथे कॉमा नाही दिला. ओके, ठीक आहे, आणि एकदा बघूया. सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट. तर आपल्याकडे 4 व्हॅल्यूज आहेत: स्वाती, श्वेतांगी, अनिकेत, तेजस, आणि 4 आय डी आहेत. ओके, हा झाला एका टेबलचा डेटा. परत आता आपल्याला दुसरा टेबल क्रिएट करायचा आहे. तर आपण कोर्स नावाचा टेबल क्रिएट करूया. ओके, सो क्रिएट टेबल कोर्स. ओके, कोर्समध्ये घेऊया आपण आय डी घेऊया आणि कोर्स घेऊया. आय डी कॉमा कोर्स. आय डी इंटिजर आणि कोर्स करूया. ओके, कोर्स घेऊया व्हॅरकॅर 50 वॉट एव्हर 78 करूया. ठीक आहे, आणि
क्रिएट की झाला टेबल. परत त्याच्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या. सो इन्सर्ट इंटू टेबल, सॉरी टेबल नेम येईल, इन्सर्ट इंटू कोर्स, इन्सर्ट इंटू कोर्स. काय व्हॅल्यू आहे? आय डी आहे कॉमा कोर्स आहे आणि इथे येईल व्हॅल्यूज. ओके, इन्सर्ट इंटू कोर्स आय डी कॉमा कोर्स व्हॅल्यूज. ओके, आता व्हॅल्यूज येतील इथे. फर्स्ट व्हॅल्यू घेऊया आपण, स्वाती घेतले कॉमा, तिथे आपण करूया अँगुलर. ठीक आहे, अँगुलर. सेकंड व्हॅल्यू घेतली आपण श्वेतांगी. ओके, ते करूया आपण जावा स्क्रिप्ट. थर्ड व्हॅल्यू घेतली अनिकेत, तिथे करूया आपण रिॲक्ट. ओके, कॉमा तेजस आहे फोर्थ, तिथे करूया आपण नोड.js. ओके, नोड.js तर करूया. तर आपल्याकडे 4 रेकॉर्ड्स इथे मिळालेत आपल्याला. परत आपण सिलेक्टची क्वेरी यूज करूया. सो सिलेक्ट ऑल फ्रॉम कोर्स. ओके, तर बघा आपल्याकडे अँग्युलर, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट आणि नोड.js व्हॅल्यू मिळत आहेत. ठीक आहे, आता इथे काय करायचं आपल्याला, काय सांगितलं मी, इनर जॉईन्स काय करतो, असे रेकॉर्ड्स आपल्याला रिटर्न करतो जे दोन्ही टेबलमध्ये सेम आहेत. ओके, आता आपल्याकडे सेम रेकॉर्ड्स तर तो रिटर्न करणारच आहे, परंतु जे आपल्याकडे सेम रेकॉर्ड्स नाही आहेत ते रेकॉर्ड्स आपल्याला रिटर्न नाही झाले पाहिजेत आणि ते आपल्याला समजलं पाहिजे की नाही झालेत म्हणून. म्हणून इथे आपल्याला ते 2 रेकॉर्ड थोडे वाढवावे लागतील. ठीक आहे, इथे करूया आपण 5 आणि इथे करूया 6. ओके, त्या रिॲक्टच्या ठिकाणी करूया आपण HTML. ओके, आणि इथे नोड.js च्या ठिकाणी करूया CSS. ओके, झाला कोर्स. ओके, आता आपल्याकडे, सॉरी इथे आय डी चेंज झाले का? नाही ना. ओके, HTML CSS. ओके ओके, डन. ठीक आहे, आता बघा आपल्याला यूज करायचं आहे इनर जॉईन. आणि काय सांगितलं मी तुम्हाला की असे रेकॉर्ड्स आपल्याला घ्यायचे जे की दोन्ही टेबलमध्ये सेम आहेत. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे इनर जॉईन. आणि इनर जॉईन यूज करण्यासाठी आपल्याला यूज करावं लागतं इनर जॉईनच यूज करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी सिलेक्टची क्वेरी यूज करायची आहे. सो सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट, जो पहिला टेबल आहे ना तो टेबल. ठीक आहे, स्टुडंट इनर जॉईन कोर्स, कोणासोबत? तर कोर्स सोबत ऑन स्टुडंट मधल्या आय डी सोबत, student.id इज इक्वल टू course.id. सो course.id. ओके, तर बघा कोणते कोणते रेकॉर्ड्स फाउंड झाले आपल्याला. 1 2 3 4 हे तर झालेच आपल्याकडं. ठीक आहे, परंतु इथे काय झालं माहिती आहे का आपल्याकडनं आहे ना, इथे 1 4 सॉरी 1 2 श्वेतांगी परत ऍड झालं, त्याच्यामध्ये अँग्युलर जावास्क्रिप्ट परत आलं बघा. परंतु इथे HTML आणि CSS नाही येणार. इथे दिसतं का तुम्हाला कुठे HTML CSS? हॅलो, नाही हा इथे नाही 1 नाही 2 सर 3 4 इथे ना दोनदा रेकॉर्ड्स क्रिएट झालेले आहेत आपल्याकडून. ठीक आहे, सेम डेटा 2 वेळेस क्रिएट झालेला आहे, परंतु आपल्याला HTML CSS दिसतं का याच्यामध्ये? नाही दिसत. ओके, नाही
म्हणजे जे आपल्याकडे सेम रेकॉर्ड्स आहेत ना, जे सेम आयडीज आहेत ना, त्याच्यामध्ये तोच डेटा आपल्याकडे मिळेल. ठीक आहे. क- हे आपल्याला पॉसिबल कशाने आहे? इनर जॉईननं. ओके. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे आउटर, सॉरी, लेफ्ट जॉईन. कोणता जॉईन आहे आपल्याकडे आता? लेफ्ट जॉईन. ओके. सेकंडली आहे आपल्याकडे लेफ्ट जॉईन. ओके. आता लेफ्ट जॉईन मध्ये काय होतं? रिटर्न्स इट रिटर्न्स ऑल रेकॉर्ड्स, सर्वच्या सर्व रेकॉर्ड्स. ओके. परंतु इथे परंतु आहे, ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम द टेबल, फ्रॉम द लेफ्ट टेबल. ओके, फ्रॉम द लेफ्ट टेबल and the matches records from the right table and match records from the right table. म्हणजे असे रेकॉर्ड तर आपल्याला मिळतीलच, म्हणजे सॉरी सॉरी, ऑल रेकॉर्ड्स मिळतील लेफ्ट टेबल मधले. ठीक आहे. म्हणजे लेफ्ट साइडच्या टेबल मधले सर्वच्या सर्व रेकॉर्ड्स मिळतील, परंतु राईट साइडच्या टेबल मधले जेवढे मॅचिंग रेकॉर्ड्स आहेत ना, ते पण मिळतील आपल्याला. ठीक आहे. म्हणजे अनमॅच रेकॉर्ड आहेत ते नाही मिळणार आपल्याला. कुठून? हे हे पॉसिबल आहे आपल्या लेफ्ट जॉईन मधून. ठीक आहे. सो सिलेक्ट ऑल, सेम एज इट इज. आपल्याला लेफ्ट जॉईन यूज करायचा आहे. सो सिलेक्ट, ते मी करून देतो तुम्हाला. हा इनर जॉईन असेल आपल्याकडे. हॅशटॅग इनर जॉईन. ओके. इथे असेल आपला हा लेफ्ट जॉईन, लेफ्ट जॉईन. ठीक आहे. बघा, सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट, हा झाला आपला लेफ्ट टेबल. ओके. याचे सर्व रेकॉर्ड आपल्याला मिळतील. सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट. ओके. आणि लेफ्ट जॉईन कोण असेल? कोर्स. ओके. कोर्स ऑन स्टुडंट, स्टुडंट डॉट आय डी इज इक्वल टू कोर्स डॉट आय डी. सिलेक्ट केलं. आता हा डेटा मिळाला आपल्याकडे. तर बघा, जे रेकॉर्ड्स आपल्याकडे सेम आहेत ते आपल्याला इथे मिळाले. ओके. दिसता? बघा इथे येस सर. 1 आहे, 2 आहे, ID3 आहे, रिॲक्ट आहे. ओके. खाली परत 4 आहे. ओके. बघा, 3च्या समोर 3च आहे, 4च्या समोर 4च आहे. ओके. म्हणजे जे मॅचिंग रेकॉर्ड्स आहेत ना, ते आपल्याला मिळतील युझिंग लेफ्ट जॉईन. ओके. आता आहे आपल्याकडे राईट जॉईन. ओके. लेफ्ट जॉईनचं सांगायचं झालं तर इथे बघा, लेफ्ट जॉईन. ओके. लेफ्ट जॉईन मध्ये काय होतं? बघा, हा एक टेबल आहे आणि हा एक टेबल आहे आपल्याकडे. ओके. आता लेफ्ट जॉईन मध्ये काय होतं? आपल्याला हा मॅचिंग डेटा तर मिळतोच. ठीक आहे. हा मॅचिंग डेटा तर मिळतोच आपल्याला, परंतु जो लेफ्ट टेबलमध्ये जो डेटा आहे तो पण आपल्याला सर्वच्या सर्व मिळतो. ठीक आहे. आणि या राईट टेबल मधला जो मॅच डेटा होतो ना, तो आपल्याला मिळतो. ओके. ए, सॉरी,
हा ए टेबल आहे, हा बी टेबल आहे. ओके. आणि रिटर्न रिटर्न मिळतं आपल्याला, रिटर्न ऑल डेटा फ्रॉम लेफ्ट टेबल अँड मॅचिंग डेटा फ्रॉम राईट टेबल. ओके, क्लिअर आहे. इनर जॉईन येस आणि येस. लेफ्ट जॉईन म्हणजे काही डाऊट आहे, काही विचारायचं तुम्हाला? येस